नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल स्पोकन शिक्षामध्ये. आणि आज आपण काही असे सेंटेन्स बघणार आहोत जे आपण रोजच्या वापरण्यामध्ये रोजच्या बोलण्यामध्ये वापरत असतो. तर आता तुम्ही स्क्रीनवरती बघताय, राज गाणी म्हणतो किंवा मग मी अभ्यास करतो. अशा प्रकारचे सेंटेन्स आपण दिवसभरामध्ये बोलतो, म्हणजे आपल्या एखाद्या सवयीबद्दल आपण सांगत असतो. मग अशा प्रकारची सेंटेन्स जी आहे किंवा अशा प्रकारची वाक्ये ती कशी फॉर्म करायची किंवा ती कुठल्या टेन्स सोबत फॉर्म करायची ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मग खाली बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स असं मी लिहिलेलं आहे. म्हणजेच अशा प्रकारचे सेंटेन्स बोलण्यासाठी आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करावा लागतो. मग आता पहिले बघूया याचं स्ट्रक्चर. इथं तुम्ही बघू शकता सब्जेक्ट, त्यानंतर तुमचं व्ही म्हणजे काय असतं, तुमचं वर्ब, आणि त्यानंतर तुमचं यस इयस. आपल्याला अकॉर्डिंग टू सब्जेक्ट असं का लिहिलंय, कारण तुमचा जो सब्जेक्ट असतो का त्यानुसार यस इयस हे आपल्याला घ्यावं लागतं. तर हे आपण स्लाइडमध्ये बघणारच आहोत. पण जर तुम्हाला याला डिटेलमध्ये शिकायचं असेल किंवा ही पद्धत तुम्हाला आवडत असेल तर तुम्हाला स्लाइडच्या शेवटीला कॉन्टॅक्ट नंबर देण्यात येईल. तेथे तुम्ही ऑनलाईन क्लासेस सुद्धा जॉईन करू शकता, जिथे आम्ही तुम्हाला याच पद्धतीत पण डिटेलमध्ये सगळं समजून सांगू. तर चला करू या व्हिडिओला सुरुवात. पहिला आपलं सेंटेन्स आहे, आम्ही रेडिओवरती कार्यक्रम ऐकतो. मग आता या सेंटेन्सला इंग्लिशमध्ये आपण कसं बोलू, तर बघा, वी लिसन टू प्रोग्राम्स ऑन द रेडिओ. मग आता लिसन सोबत टू असतं आणि इथं मी यस किंवा इयस काहीच घेतलेलं नाही, कारण तुमचे काही सब्जेक्ट असे आहेत की ज्यासोबत आपल्याला यस इयस घ्यावं लागत नाही. वी त्यापैकीच एक आहे. आणि जास्त डिटेलमध्ये मग ती सब्जेक्ट कोणती, कसं ओळखायचं, कसं पाठ करायचं, हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर आमचा ऑनलाईन कोर्स नक्की जॉईन करा. नेक्स्ट बघूया, केदार वार्षिक स्नेह संमेलनामध्ये भाग घेतो. केदार पार्टिसिपेट्स इन द अॅन्युअल फंक्शन. मग आता पार्टिसिपेट सोबत यस का लागलं, कारण केदार आहे म्हणून. केदार हे एक थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, त्यामुळे आपल्याला इथं यस किंवा यस ऍड करावं लागतं. नेक्स्ट, राज वर्गामध्ये भांडण करतो. राज फाइट्स इन द क्लास. नेक्स्ट, आता बघूया आपण नेगेटिव्ह सेंटेन्सेस काय असतात. नेगेटिव्ह म्हटल्यावर आपण येथे नॉटचा उपयोग किंवा वापर करणार आहोत. मग आता बघा, आम्ही रेडिओवरती कार्यक्रम ऐकत नाही, म्हणजेच नेगेटिव्ह सेंटेन्स आलं. मग हे कसं फॉर्म होईल, वी डू नॉट लिसन टू प्रोग्राम्स ऑन द रेडिओ. मग आता बघा, वी डू नॉट, डू सोबत नॉटचा वापर केलेला आहे. आणि डू का केलेला आहे, डज का नाही घेतला इथे, हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर प्लीज ऑनलाईन कोर्स जॉईन करा. तेथे तुम्हाला सगळं सांगण्यात येईल की डू डज यामधला फरक, ते केव्हा घ्यायचे, कशा त्याचा वापर करायचा, हे सगळं. नेक्स्ट सेंटेन्स बघूया, केदार वार्षिक स्नेह संमेलनामध्ये भाग घेत नाही. केदार डज नॉट पार्टिसिपेट इन द अॅन्युअल फंक्शन. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की डज डू आपल्याला अकॉर्डिंग टू सब्जेक्ट असतं, तसंच इथं केदार आहे. आणि आधीच्या वाक्यामध्ये वी होतं, त्यासोबत आपण डू घेतलं होतं, केदार सोबत डज घेतलंय. नेक्स्ट, राज वर्गामध्ये भांडण करत नाही. राज डज नॉट फाइट्स इन द क्लास. राज सोबतही आपण डज घेतलेलं आहे, कारण हेही थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे. आता बघू इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. आता इंटरोगेटिव्ह म्हणजे काय, की जे प्रश्नार्थक असतात, ज्यामध्ये प्रश्न विचारलेले असतात, अशा प्रकारचे सेंटेन्स. आम्ही रेडिओवरती कार्यक्रम ऐकतो का, म्हणजेच इथे प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि जेव्हा आपण प्रश्न विचारतो आपल्याला माहिती की आपण हेल्पिंग वर्ब आधी घेतो. मग इथं काय केलेलं आहे बघा, डू वी लिसन टू प्रोग्राम्स ऑन द रेडिओ. डू आधी घेतलेला आहे, वी सोबत डू लागतं, बरोबर आहे, हेल्पिंग वर्ब, आणि ते हेल्पिंग वर्ब आपण आधी घेतलेलं आहे, त्यामुळे डू वी लिसन टू प्रोग्राम्स ऑन द रेडिओ. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघूया, केदार वार्षिक स्नेह संमेलनामध्ये भाग घेतो का. डज केदार पार्टिसिपेट इन द अॅन्युअल फंक्शन. आता इथं डज का घेतलंय, कारण केदार सोबत आपण डज घेतो, त्यामुळे आपण डजला आधी घेतलेला आहे. इथे प्रश्न विचारल्यामुळे हेल्पिंग वर्ब आपण आधी घेतो, आणि इथे आपला हेल्पिंग वर्ब डज आहे, कारण केदार हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे.
ठीक आहे, नेक्स्ट सेंटेन्स बघूया. तर आता बघूया नेगेटिव्ह इंटरोगेटिव्ह. आता नेगेटिव्ह म्हणजेच काय, नकारार्थी, आणि इंटरोगेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थक. म्हणजे ज्याला आपण नकारार्थी प्रश्नार्थक असे वाक्य म्हणतो, तशा प्रकारचे वाक्य आपण यामध्ये बघणार आहोत. पहिलं वाक्य आहे आपलं, आम्ही रेडिओवरती कार्यक्रम ऐकत नाही का. म्हणजेच यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, पण नाहीने प्रश्न विचारलेला आहे. तर ते कसं फॉर्म होईल, त्यामध्ये हेल्पिंग वर्ब आपली ॲज इट इज राहील, आणि त्यासोबत आपल्याला नॉटचा उपयोग करावा लागेल, म्हणजेच नॉटला यूज करावं लागेल. सो डू वी नॉट लिसन टू प्रोग्राम्स ऑन द रेडिओ. बघा यामध्ये डू पण आहे, म्हणजे हेल्पिंग वर्ब पण आहे, प्लस नॉट पण घेतलेला आहे. सो डू वी नॉट लिसन टू प्रोग्राम्स ऑन द रेडिओ. नेक्स्ट, केदार वार्षिक स्नेह संमेलनामध्ये भाग घेत नाही का. परत आपण एक वाक्य सेम तसंच घेतलेलं आहे, ज्यामध्ये नाही पण आहे आणि प्रश्न पण विचारलेला आहे. डज केदार नॉट पार्टिसिपेट इन द अॅन्युअल फंक्शन. तर ही होती छोटीशी व्हिडिओ, ज्यामध्ये तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स ज्याला आपण म्हणतो ते मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असे बरेचसे वाक्य आपण दिवसभरात बोलत असतो. तर हे बघून तुम्ही स्वतः काही सेंटेन्स फॉर्म करण्याचा प्रयत्न करा. आणि जर याला डिटेलमध्ये शिकायचं असेल, यावरती प्रॅक्टिस करायची असेल तुम्हाला, किंवा प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला बोलायचं असेल, तर तुम्ही जो नंबर स्क्रीनवरती दिसतो त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑनलाईन क्लाससाठी भाग घेऊ शकता किंवा ऑनलाईन क्लाससाठी प्रवेश घेऊ शकता. सो थँक्स फॉर वॉचिंग. प्रॅक्टिस करत राहा. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.